माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर काटोलमध्ये दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीमध्ये अनिल देशमुखांच्या डोक्याला मार लागलाय। भाजपकडून दगडफेक झाल्याचा देशमुखांना संशय आहे। दरम्यान हल्लेखोरांना अटक न केल्यास आंदोलन करू असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिलाय। दरम्यान अनिल देशमुखांवरील नागपूरमधील मॅक्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नरखेड येथील सांगता सभा आटपून परतताना काटोल जलालखेडा रस्त्यावरती बेल फाट्याजवळ अज्ञातांनी देशमुखांच्या गाडीवर दगडफेक केली आणि या प्रकरणी 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। श्री अनिल देशमुख यांच्या संबंधी जो हल्ला झालेला विषय आहे, या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्यपणे घेतले असून 4 अज्ञात इसमांविरुद्ध अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास डीवायएसपी काटोल यांच्याकडे आहे। जनतेला माझा विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। कोणत्याही व्यक्ती जर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अत्यंत कायदेशीर आणि कठोर कारवाई होईल, याची दक्षता घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।